नमस्कार. पुणे वॉरियर्स वर्सेस रायगड रॉयल्स आजच्या मॅचचे विजेते ठरलेत पुणे वॉरियर्स आणि पुणे वॉरियर्सची ऑलराऊंडर समृद्धी डाळे आपल्याबरोबर आहे. समृद्धी, विजयासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. आणि फायनल्समध्ये पोहोचणारी तुमची पहिली टीम आहे. त्याच्याबद्दलही तुमचं अभिनंदन. थँक्यू. क्विक 2 प्रश्न विचारतो. आजचा जो परफॉर्मन्स होता बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्यूट केलं चांगलं, त्याच्याबद्दल काय वाटतं आणि ओव्हरऑल टीम परफॉर्मन्स कसा वाटतं? ॲक्च्युली मी ऑलराऊंडरच आहे, सो मला असं होतं की मला काहीही आलं तर मला परफॉर्म करायचं. मला ते असं प्रेशर पण नाही आहे की यार मी आता हे आलं तर कसं करेल. सो असं होतं कोणतीही ऑपॉर्च्युनिटी भेटू दे मला बेस्ट द्यायचं त्याच्यात. सो मी त्याच थॉट प्रोसेसने गेली की काही पण येऊ दे मला त्याच्यात आउटस्टँडिंग करायचं. आणि शेवटी जेव्हा नेल बायटिंग फिनिश त्याच्याकडे चालली होती मॅच, 12 बॉल्समध्ये 12 रन 10 बॉल असं जे सुरू होतं त्यावेळेला काही तुमचं आणि श्वेताचं काय डिस्कशन सुरू होतं? श्वेताताई खूप एक्सपिरियन्स आहे, खूप म्हणजे लिटरली मी जेवढ्या वर्षाची नाही आहे तेवढा तिचा खेळायचा एक्सपिरियन्स आहे. सो ती जे द वे शी अँकर्ड द इनिंग्स, सो ते असं होतं की तिचं मला असं होतं की तू थांब, फक्त आपण करणार आहे, मोठ्या शॉट्सची गरज नाही आहे, तू फक्त थांब, आपण सिंगल डबलनी करणार आहे. सो शी लेड द विक्ट्री. येस. आणि ही पहिलीच वुमन्स WNPL आहे. येस. आणि याच्या फायनल्समध्ये तुम्ही पोहोचलेला आहात. आता या टुर्नामेंटबद्दल, या एकूण ही जी काय सगळी अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे स्पेशली यंग मुलींना, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा आणि प्लॅटफॉर्मबद्दल या काय बोलाल? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू टू महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अँड रोहित दादा पवार, ज्यांनी आम्हाला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी क्रिएट करून दिली. कारण लास्ट इयर पण असं होतं की यार आपल्याला पण म्हणजे ज्यावेळेस मुलांचे वगैरे होतात मॅचेस तेव्हा आम्हाला असं असायचं यार आपले पण पाहिजेत. पण रोहित दादा आणि थँक्स टू MCA की त्यांनी आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला आणि एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिली की आमचं शोकेस करायला टॅलेंट. सो आम्ही खूप ग्रेटफुल आहे फॉर दॅट की त्यांनी एवढं आमच्यासाठी करतायत. आणि खरंच खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि मजा येते ॲक्च्युली. म्हणजे मी आउट ऑफ वर्ड्स आहे, स्पीचलेस आहे खूप जास्त. ॲक्च्युली तुमच्या भावना कळतात आम्हाला. येस. सो परत एकदा अंतिम फेरीत पोहोचलात तुम्ही, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू सो मच. आणि पुढच्या काही मॅचेस ज्या राहिलेल्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. सो या होत्या समृद्धी डाळे आणि आपण परत बोलूच. येस, नक्की फायनल नंतर. थँक्यू. येस.